नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. बातमी आहे कोल्हापूरमधून. कोल्हापूर शहरातील प्राचीन अशा श्री लक्ष्मीसेन जैन मठामध्ये गणधार्याचार्य आचार्य श्री कुंथुसागरजी मुनी महाराज यांचे सहसंघ वास्तव्य होते. त्यानिमित्त लक्ष्मीसेन मठाचे मठाधिपती श्री लक्ष्मीसेन महाराज यांनी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मुख्य कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 8 वाजता ध्वजवंदनाने झाली. ध्वजवंदनाचा मान सौ श्री नरेंद्र महावीर देसाई परिवारास मिळाला. यानंतर मुख्य विधानास सुरुवात झाली. तत्पूर्वी आदिनाथ तीर्थंकर भगवंतांची पाद्यपूजा पंचामृत अभिषेकने तसेच चंद्रप्रभू भगवान यांचे पंचामृत अभिषेक पूजा होऊन जाज्वल्य ज्वालामालिनी मातेची देखील पंचामृत अभिषेक पूजा संपन्न झाली. या पूजेचे व विधानाचे यजमानपद सौ श्री राकेश दत्तात्रय निले परिवार राहणार राधानगरी परिवारास मिळाला. 64 वृद्धी विधान सुरू झाले. या विधानात संपूर्ण शहरातील जवळपास 100 ते 125 महिला श्राविका व श्रावक उपस्थित होते. त्यानंतर परमपूज्य आचार्य श्रींचा पाद्यपूजेचा सन्मान सौ श्री भरतेश गांधी परिवार राहणार दहिवडी यांना मिळाला. स्वस्ती श्री लक्ष्मीसेन महास्वामींच्या पाद्यपूजेचा सन्मान शीतल सुधाकर उपाध्याय परिवार राहणार कोल्हापूर यांना मिळाला. मंगल आरती करण्याचा सन्मान सौ श्री सुनील बाबासाहेब पाटील राहणार राजारामपुरी कोल्हापूर यांना मिळाला. आणि सर्व झालेल्या धार्मिक विधीनंतर मुख्य वेदीवर व आचार्य श्री सर्व महाराजांवर पुष्पवृष्टी करण्याचा सन्मान कोल्हापुरातील सर्व जैन मंदिरातील उपाध्ये परिवारास मिळाला. आपल्या आशीर्वचन प्रवचनामध्ये आचार्य श्री कुंथुसागरजी महाराज यांनी हे विधान करण्यामागील उद्दिष्ट व कार्य सफलता सांगून सर्व श्रावक श्राविकांना भटारक पीठाचे त्याचप्रमाणे स्वस्ती लक्ष्मीसेन महाराजांचे महत्त्व आणि त्यांच्या कार्याची माहिती दिली व सर्व श्रावक श्राविकांनी वरचेवर या मठास भेट देऊन स्वामींचे दर्शन घ्यावे व आशीर्वाद घ्यावा असेही सांगितले. या कार्यक्रमासाठी कोल्हापूर, बेळगाव, रत्नागिरी, औरंगाबाद, नवी दिल्ली, सांगली, मुंबई, पुणे, दहिवडी या परिसरासह महाराष्ट्र व कर्नाटकातील महाराजांचे भक्त उपस्थित होते. सर्व कार्यक्रम स्वस्ती श्री लक्ष्मीसेन महास्वामींच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्यांच्या सदस्यांनी उत्कृष्टरित्या पार पाडले, संपन्न झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता आचार्य श्री सहसंघ गंगावेश येथील पुरातन पार्श्वनाथ मानस्तंभ मंदिर, श्री अंबाबाई मंदिर, श्री त्रिकूट चैतालय, नेमिनाथ मंदिर, मंगळवार पेठ, श्री चंद्रप्रभा दिगंबर जैन मंदिर, कासार गल्ली या मंदिरांना भेट दिली. यावेळी श्रावक श्राविका उपस्थित होते.